चिपळूणमध्ये ऑथेंटिक साऊथ इंडियन ब्रँड चालू करायचा दादांचा विचार होता. मग त्या संदर्भात ते आज आपल्याला ऑफिसला भेटायला आले होते. त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला काम करता येईल, त्यांची स्पेस किती आहे, ग्राउंड फ्लोअरला किती स्पेस आहे, फ्रंटला ओपन स्पेस किती आहे, मेझानाईनला किती स्पेस आहे, आपण हे डिटेलमध्ये विचारलं आणि त्यांना पूर्णपणे आपण लेआउट बसून दिलं की किचनमध्ये कशा प्रकारे आपल्याला लेआउट राहील वास्तूप्रमाणे. त्यानंतर एकंदरीत जर बघायला गेलं तर कॅश काउंटर हे कुठं आलं पाहिजे, त्याच्यानंतर साधारणतः जे फ्रंट साईडची जागा आहे तिथं कसं सिट आउट असलं पाहिजे, वरती जे मेझानाईन आहे तिथं कशा प्रकारे सिट आउट असलं पाहिजे, याची एकंदरीत कॉस्ट किती जाईल, त्यांचं बजेट किती आहे, त्यांच्या बजेटमध्ये कशा प्रकारे आपल्याला हे आउटलेट बसवता येईल, स्टाफ हायरिंग कुठून करायचं, कारण स्टाफ हायरिंग हा सगळ्यात मेजर विषय असं म्हटलं तरी चालत. मग आपण त्या रिलेटेड त्यांना गाईड केलं की स्टाफ हायरिंग कुठून कशी केली जाते, डिजिटल मार्केटिंगमध्ये कशा प्रकारे काम केलं पाहिजे, डिजिटल मार्केटिंग रिलेटेड त्यांना काही लीड्स गरजेच्या होत्या. आपण त्यांना काही लीड्स जनरेट करून गेले की त्या थ्रू त्यांना तिथलच्या मार्केटमध्ये चांगली मार्केटिंग टीम अवेलेबल नाहीये हे त्यांच्या लक्षात आलं होतं. मग त्यांना आपण पुण्यावरचे काही सोर्सेस दिले की जे तिथे येऊन त्यांना काम करून देतील डिजिटल मार्केटिंगचं. बाकी त्यांचे छोटे मोठे खूप सारे प्रश्न होते, त्याच्यामध्ये आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.